महाराष्ट्रामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसात जी प्रचंड अशा प्रकारची शक्ती आणि स्फूर्ती त्या सहज सुलभ अशा भक्तीतून निर्माण झाली, त्याचं दर्शन संत तुकारामांपर्यंत आपल्याला सहज बघायला मिळतं. ही माणसं किती सामान्य आहेत आणि या सामान्यातील असामान्यत्व शोधून काढण्याची संजीवनी या भक्तितत्वामध्ये होती. ती ज्ञानेश्वरांनी दिली. ती कशी दिली? या सोपेपणातून दिली. कर्मकांड आणि विधिनिषेध याचा प्रभाव जर आपण लक्षात घेतला तर आजही आपला समाज यांच्यातून बाहेर पडलेला दिसत नाही. त्या विधीचं, त्या मंत्रांचं, त्या पूजांचं आणि त्या उपचारांचं आपल्याला अजूनही इतकं कौतुक वाटतं की खऱ्या अर्थाने आपण त्यात अंतःकरण ओतलेलंच नसतं. ज्ञानेश्वरांनी नेमकं असं सांगितलेलं असतं की हे सगळं टाळावं. तुम्हाला तीर्थाटनाला जावं लागत नाही, तुम्हाला यमनियम करावे लागत नाहीत, तुम्हाला मंत्र म्हणावे लागत नाहीत. तुमची प्राप्त जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहटणे हेच अहिंसे रूप जाणं. अहिंसेचं रूप काय? अहिंसेची इतकी सुंदर व्याख्या ज्ञानेश्वरांशिवाय जगात कोणीच केली नसेल. वास्तविक अहिंसा हा शब्द नकारात्मक आहे. तो होकारात्मक पद्धतीनं सांगणंच कठीण. पण ज्ञानेश्वर जगाची या सुखोद्देशे, जगामध्ये सुखाची निर्मिती व्हावी म्हणून काया वाचा मानसे शरीराने, मनाने आणि आपल्या वाचेने सदैव राहटणे, वर्तन करत राहणे याचं नाव अहिंसा. ज्ञानेश्वर अहिंसेची अशी जगावेगळी व्याख्या करतात, ती या भक्तितत्वांच्या आधारे. आणि असं जर तू करत गेलास तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली हेच अपारा तोषा लागे. त्या सर्वात्मक ईश्वराला एकच पूजा आवडते, ती तुझ्या स्वकर्मांची फुलं त्याच्या चरणी वाहशील तेव्हा. फुलांचे अर्थ बदलणे, गंधांचे अर्थ बदलले, एकंदर संबंध उपचारातील, तंत्रातील, मंत्रातील, कर्मकांडातील व्याख्याच बदलून टाकल्या आणि त्या बाहेरून आतमध्ये नेल्या, मनाशी निगडीत केल्या. मनाची ये गुंथी गुंफियेला शेला, बाप रखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला. ज्ञानेश्वराच्या मोगरा फुल्ला या गीतांचा हा संदर्भ पाहावा. मनाच्या गुंथीत शेला गुंफून तो परमेश्वराच्या चरणी अर्पण करणं. मनातलं जे सगळं काही असेल, तो सद्भाव, ते प्रेम, तेच परमेश्वराच्या चरणावरती अर्पण करणं हीच खरी भक्ती, अशी भक्तीची साधी सोपी व्याख्या त्यांनी केली. पण हे करत असताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भोळेपणाला वाव ठेवला नाही. ज्ञानाची मूळ बैठक पक्की मनामध्ये बाळगल्याशिवाय या कृतीला अर्थ नाही, हेही सांगितलं. त्यांनी कर्ममार्गाचा एका वेगळ्या अर्थाने पाठपुरावा केला, तो समाजाच्या धारणेसाठी. कारण ते सरळच म्हणतात, पुढती पुढती पार्था सकल लोकसंस्था रक्षणीय या सर्वथा म्हणून या. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. तू कितीही मोठा असलास तरी जगाला तो अलौकिक होऊ नकोस. कुठल्याही काळामध्ये ह्याच्यामधून पलीकडचं श्रेष्ठ नीतितत्व सांगताच येणार नाही. इतकं सुंदर नीतितत्व या जगामध्ये तू अलौकिक होऊ नकोस, मार्गाधारेच आचरण कर. तुझ्या मागून येणारे लोक तुझं अनुकरण करतील, म्हणून चुकीच्या मार्गाने तू गेलास तर ते चुकीच्या मार्गाने जातील. म्हणून जे का प्राप्तार्थ जाहले, जे का निष्कामता पावले, ते याही कर्तव्य असे उरले लोकां लागे. ज्यांना सर्व मिळाले, मोक्ष, सुख, निष्काम अवस्था असं सर्व काही ज्यांना मिळालं, त्यांनीसुद्धा सातत्याने कर्मव्यवहारामध्ये गुंतून राहिलं पाहिजे. केवळ लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी एकंदर धर्मकल्पना जी सामाजिकतेपासून दूर गेली होती, निरुपयोगी ठरू पाहत होती, विकृतीत गुंतलेली होती, कर्मकांडात अडकलेली होती, ती नित्याच्या व्यवहारामध्ये त्यांनी परत आणले आणि भक्तीचा असा एक प्रचंड पट लोकांच्या पुढे उलगडला की त्या पटावरती मग ती सगळी माणसं जिवंत झाल्यासारखी दिसतात. तो कालच बघा, असा भक्तीनं रसरसलेला आहे, संतांच्या वाणीनं दुमदुमला आहे. किती विविध जातीतले संत निर्माण झाले. ते निर्माण होणं ही खरी निर्मितीची प्रक्रिया. हा एक खऱ्या अर्थानं आपल्या मानवी इतिहासामधला एक चमत्कारच मानला पाहिजे. तो चोखा मेळा काय? तो म्हणतो, काय भुललासी वरलिया रंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. त्या काळातल्या चातुर्वर्णातल्या कल्पनेत त्याला बसवा नि पहा. तो ज्या वेळेला म्हणतो, माझा विटाळ जो तू मानतोस हे परमेश्वरा, तो विटाळही तुझाच असल्यामुळे मला त्याचं आता काहीच वाटत नाही. तो ज्या विटाळाच्या कल्पनेत जगला, त्याने तो विटाळही परमेश्वराला अर्पण करून टाकला. ही ताकद त्याच काळामध्ये त्याच संतात निर्माण झाली. याचं कारण एक अद्वैताचं
आणि मानवतावादाचं प्रचंड शक्तिपीठ त्याच्यामागे उभं होतं. मग तो नरहरी सोनार काय, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणणारा तो आमचा सावता माळी काय, किंवा माप आणि गोणी तुका म्हणे रीती दोन्ही असं आपल्या वाण्याच्या भाषेमध्ये सांगणारा तुकाराम काय, हे आपापले व्यवहार करत विठ्ठल भक्ती साधत होते. वेणीफणी करणारी जणी माझ्या डोक्यातल्या उवा कृष्ण काढतोय अशा भावनेनं ज्या वेळेला एखादा अभंग लिहिते त्यावेळेला वेदांच्या, उपनिषदांच्या आणि संस्कृतच्या कडिकुलपात बंद असलेल्या त्या झाडू मारणाऱ्या त्या जनीनं आपल्या घरात आपलंही काम करायला देवाला लावलेलं आहे. भक्तिकल्पना कुठून कुठे जाऊ शकते याची ही उदाहरणं आहेत. भाकरी पळवणाऱ्या कुत्र्यात देव पाहून भाकरीला तूप लावण्यासाठी त्या कुत्र्यापाठी धावलेला तो संत नामदेव, एकनाथही तसेच. अशी किती उदाहरणं सांगता येतील. त्या काळात असे मेरुदंड उभे राहिले ते कशाच्या आधाराने? भक्तितत्वाचा असा एक साधा पण त्याच वेळेला सर्व शक्ती संपन्न असा आविष्कार ज्ञानेश्वरांच्या आचरणातून, ज्ञानेश्वरातून आणि इतर ग्रंथांतून घडला आणि त्या आधारावर ही माणसं उभी राहिली. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. त्या एकतरी ओवी अनुभवावी याचा अर्थ हे सर्व संत आहेत. म्हणजे अनेक ओव्या पचवून आणि एकच साररूपाने अनुभवून त्यांनी ज्ञानेश्वरी आपल्या जीवनामध्ये उतरवलेली दिसते. आणि प्रचंड अशा आध्यात्मिक ताकदीनं उभं राहिलेली संत मालिका. महाराष्ट्रात राजे गेले, महाराजे गेले, संपत्तीमान गेले, गुणवान गेले, परंतु ही संत मंडळी आज किती वर्ष गेली तरी आपल्या पूजनाचे, आपल्या आदराचे विषय म्हणून तशीच अजरामर आहेत. याचं कारण चिरंतनाच्या आधारावरती जी माणसं उभी राहतात ती कधी संपत नाहीत. आणि हे जर लक्षात घेतलं तर भक्तीला नुसत्या साध्या अर्थाने कर्ममार्गाचा आधार दिला असा अर्थ नसून मानवी जीवन ज्या एका विश्वनियंत्या परमेश्वराशी त्यांना जोडायचं होतं त्यातले संदर्भ त्यांनी माणसाच्या आवाक्यात आणले, ते समजतील असे केले. आणि म्हणून मग त्यांची भक्तीची कल्पना अशी विकसित होत गेली. किती विकसित होत गेली भक्तीची कल्पना? भक्ती हा त्यांच्या दृष्टीने मार्गही आहे आणि भक्ती ही त्यांच्या दृष्टीने निष्ठाही आहे. परम आत्मतत्वाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत आणि अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ. ज्याला जसं ओझं सहन होईल तसं त्याला ते अधिकाराप्रमाणे दिलं पाहिजे. त्या अर्थाने जर पाहिलं तर त्या परमोच्च आत्मतत्वाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यात ज्ञानमार्ग आहे, ज्या मार्गाने जाताना शंकराचार्यांनी संन्यासवादाचा, मायावादाचा घोष केला. योगमार्ग आहे, ज्यात पातंजल अष्टांग योगमार्गाच्या आधाराने चित्तवृत्ती निरोध करून सगळ्या इंद्रियांना आणि मनाला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवून निर्विशेष, निराकार, निर्गुण अशा आत्मतत्वाचं आंतरदर्शन घेण्याचा प्रयत्न आहे. किंवा कर्ममार्ग आहे, मीमांसकाचा, ज्यानुसार जर ही कर्म बंधनकारक ठरत असतील, त्याच्या फळामध्ये माणसं बांधली जात असतील तर काम्य कर्मे एका निषिद्ध कर्मे टाळा आणि जी वेदविहित किंवा वर्णविशेषविहित अशी कर्मे असतील ती बंधमोचक असल्यामुळे तेवढीच करा, म्हणजे तुम्ही निश्चितपणे या कर्मबंधातून मुक्त व्हाल, असा कर्ममार्ग आहे. ज्ञानेश्वरांनी या सगळ्यांचा एक सुंदर समन्वय आपल्या भक्तीमध्ये करून टाकला. भक्तीमध्ये एक अनुस्यूत कल्पना आहे जी बुद्धीला पटण्यासारखी आहे. माणूस सर्वात जास्त प्रेम स्वतःवरतीच करतो, किंबहुना त्याने बाहेर दाखवलेले सगळे प्रेम हे नकळतपणे त्याच्या स्वतःवरच्या प्रेमाचेच द्योतक असते. हे जर लक्षात घेतलं तर आत्मतत्वरूपात जर मी असेन तर माझी त्याकडे बघण्याची ज्ञानात्मक दृष्टी ही दृष्टी ज्ञानात्मक असून चालणार नाही, ती प्रेमात्मकसुद्धा असली पाहिजे. आणि म्हणून ज्ञानाने आत्मतत्वाचा साक्षात्कार होत असताना किंवा त्याचं दर्शन घेत असताना नुसत्या ज्ञानाने तो घेताच येत नाही. प्रेम हे त्यात अनुस्यूतच असते, गुंफलेलं असतं. प्रेम म्हणजेच भक्ती आणि ज्ञान यांचा संगम, या परस्परांशी विरोधी गोष्टी नाहीत. आणि म्हणून कर्ममार्गाने जाताना निष्काम बुद्धीने किंवा अहंकार आणि फलासक्ती या दोन गोष्टी टाळून कर्म केलं की त्याचा लेप आपल्याला लागत नाही. असं म्हणून येथे कर्ममीमांसक थांबतात, ज्ञानेश्वर त्याच्या पुढं जातात. आणि जर ज्ञान त्या आत्मतत्वाचं व्हायचं असेल तर ते प्रेमातच रूपांतरित झालं पाहिजे. म्हणून निष्काम बुद्धीने आसक्ती, अहंकार यांचा त्याग करून केलेलं कर्म परमेश्वरार्पण बुद्धीने करावं असं त्याला जोडतात. म्हणून जे करशील ते कृष्णार्पण कर, आणि असा त्या भक्तीला, त्या कर्माला अत्यंत सुंदर अशा एक प्रकारचा स्पर्श देतात. आणि म्हणून नुसतं कर्म करण्यापेक्षा
कर्मी ईशू भजावा, कर्मातूनच परमेश्वराची पूजा करावी. म्हणजे नुसतंच कर्म करून त्या बंधनातून मुक्त होण्याच्या ऐवजी जे कर्म तू करशील त्याने प्रेमात्मक स्वरूपामध्ये तू परमेश्वराशी जात असल्यामुळे त्या कर्मातही भक्तीच अनुस्यूत असते. योगमार्गामध्ये तुम्ही आलात तर विषयांचा विसर पडे, इंद्रियाची कसकस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी, असं योगाचं सूत्र ज्ञानेश्वरांनी सांगून टाकलेलं आहे. अष्टांग योगामध्ये यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी अशा 8 पायऱ्यांनी त्या निर्विशेष निर्विकार आत्मतत्वाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न आहे. ज्ञानेश्वर तर स्वतः नाथपंथीय योगसम्राट असल्यामुळे ही योगसाधना त्यांच्या जीवनाचं अविभाज्य अंगच होती आणि म्हणून त्याचं सुंदर दर्शन 6व्या अध्यायामध्ये त्यांनी इतक्या मार्मिकपणानं, इतक्या सूक्ष्मतेनं, इतक्या यथार्थतेनं घडत आहे की त्यांच्या योगसामर्थ्याविषयी शंका बाळगण्याचं कारण उरत नाही. असे योगसम्राट ज्ञानेश्वर ज्यावेळेला तुम्हा आम्हाला उपदेश करतात, ज्यावेळेला ते योग हा जरी पंथराज असला तरी ते योगी देखील या माया नदीतून तरुण जाण्याचा प्रयत्न करताना गटांगळ्या खाऊन बुडतात असं सांगतात. आणि जे माने मजोनी या माया नदीमध्ये उतरले, सरले, माझी भक्ती करत जे गेले त्यांना ऐलीच थडी सरले मायाजाळ असा ते निर्णय देतात. ऐल तीरावरीच ज्यांचं ते मायाजाळ संपलं ते कुणाला? त्या माया गर्दीतून जाताना माझ्या नावाची नाव करून जे गेले तेच तरले असा अर्थ सांगून त्यांनी नामस्मरणाचा प्रभावही सांगून टाकला. भक्तीमध्ये योगाची चित्तशुद्धी आणली, कर्माची ज्ञानाची एकाग्रता आणली, इंद्रियांची कसमस मोडते, विषयांचा विसर पडतो आणि मनांची घडी हृदया माझी घातली जाते. म्हणजे काय होते हे मी सांगायला नकोच. हा नित्याचा निद्रेतला अनुभव आहे. हा अनुभव जागृतीत घेतला की योग होतो आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी कर्माची शुद्धता घेत असताना योजलेली एकाग्रता घेतली, चित्तवृत्ती निरोधाची ताकद घेतली, इंद्रियाची हाव नाहीशी झाली, भोगाविषयींचा विसर पडला आणि मनावर बाह्य जगाची चित्रे उमटणे बंद झाले की योग साधतो. भक्तीत ईश्वराशी एकरूप झाले म्हणजे त्यापेक्षा वेगळा भोग करण्याची गरज नाही असं म्हणून योगसुद्धा भक्तीत आला. नंतर आला ज्ञानयोग संन्यास मार्गाचा. तोर तर त्यांनी अवहेरलाच, कारण पूर्वीच्या बहुतेक बुद्धांच्या अनुयायांनी, महानुभावांनी, नाथयोग्यांनी आणि जैनांनी शेवटी संन्यास मार्गाची दीक्षा लोकांना द्यायला सुरुवात केली होती. संन्यास मार्गाचा अर्थ न कळल्यामुळे सामाजिक व्यवस्था बिघडत जाते हे लक्षात आले तर त्याचे अर्थ बदलावे लागतात. म्हणून ज्ञानेश्वरांनी संन्यास या शब्दाचा अर्थच बदलून टाकला. केवळ कर्म टाकल्याने संन्यास होतो हे मानायलाच ज्ञानेश्वर तयार नाहीत. कारण जर त्या कर्ममार्गाची सकाम भावना, आसक्ती सुटत नसेल तर ते कर्म निष्काम आहे असं म्हणताच येणार नाही. संन्यास घेतला असं म्हणताच येत नाही. देहधर्मामुळे कर्म जर सुटणारच नसेल तर त्याचा संन्यास कसा शक्य आहे? म्हणून शंकराचार्यांच्या संन्यास मार्गामध्ये जी ज्ञाननिष्ठा दाखवली आहे ती ज्ञाननिष्ठा खरी आहे, ती खोटी म्हणण्याचं कारण नाही, परंतु ती इतकी अवघड आहे की शंकराचार्यांच्या मताप्रमाणे या जगाचा अध्यास केल्याशिवाय, ते नाकारल्याशिवाय परमेश्वराचं दर्शन घडत नाही. आणि मायावादाप्रमाणे जगातच गुंतून राहिलो तर या जीवनातून मुक्ती शक्यच नाही. म्हणून या जगातून बाहेर पडण्यासाठी कर्माचा त्याग केला पाहिजे. कारण कर्म ही देहोपाक्षीनियुक्त असल्यामुळे ती नकळतपणे तुम्हाला विषयात गुंतवतात. म्हणजे जर संन्यास घ्यायचं ठरवलं तरी ती इंद्रिये तुम्हाला ओढून नेतील. म्हणून कर्माचा संन्यासच करा असं शंकराचार्य म्हणाले. ज्ञानेश्वरांनी एकंदर संबंध समाजाची वृत्ती, त्याचा एकंदर आवाका पाहिल्यानंतर त्यांनी त्याचा अर्थच बदलून टाकला. जे कराल ते ईशार्पण बुद्धीने जर केलंत तर ती सकामता काढून केलंत, अहंकार बाजूला ठेवून केलंत की केलेलं कर्मसुद्धा संन्यासाच्याच योग्यतेचं होतं असा अर्थ दिला. आणि ज्ञानभक्तीचा सुद्धा अंतर्भाव या भक्तितत्वात करून टाकला. आपण असं पाहिलं की ज्ञानाची एकात्मता, चित्ताची शुद्धता आणि कर्माची शुचिता या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरांनी भक्तीत आणल्या आणि भक्तीचा सर्वसमावेशक असा एक मोठा व्यूह आपल्या ज्ञानेश्वरीतून त्यांनी उत्तमोत्तम प्रतिमांच्या आधारे आपल्यापुढे मांडला.